जनसंपर्क, जाहिरात आणि खोटी प्रसिद्धी हा विषय आज आपण घेऊन भेटतोय. नमस्कार. या विषयाअंतर्गत जनसंपर्काच्याच अनुषंगानं महत्त्वाचे असणारे जाहिराती आणि खोटा प्रचार हा जनसंपर्क कसा होऊ शकत नाही तेही आपल्याला पाहायचं आहे. हे आपण पाहत असताना जनसंपर्क हा महत्त्वाचा केव्हा होतो किंवा जनसंपर्क केव्हा यशस्वी होतो, तर जनसंपर्कामध्ये सहभागी असणाऱ्या अंतर्गत आणि बाह्य घटकांशी आपण जेव्हा यशस्वी संवाद साधू शकतो. आणि यशस्वी संवाद साधण्याकरिता जाहिरातीसारखा दुसरा मार्ग असू शकत नाही असं म्हटलं जातं. पण एकंदरीत जाहिरात म्हणजे जनसंपर्क नव्हे आणि जनसंपर्क म्हणजेच जाहिरात हे एक केवळ साधन होय. म्हणून त्या अनुषंगाने जनसंपर्क म्हणजे जाहिरात होय का किंवा खोटा प्रचार प्रसिद्धी होय का याचाही आपल्याला या अंतर्गत विचार करायचा आहे. म्हणूनच जनसंपर्क, जाहिरात आणि खोटा प्रचार किंवा निव्वळ प्रसिद्धी म्हणजे पब्लिसिटी नव्हे, तर केवळ काही विशिष्ट असे उद्देश लक्षात घेऊन घडवून आणलेल्या वेगळ्या मतांचा प्रभाव दर्शवणाऱ्या बाबी आपल्याला या अंतर्गत विचारात घ्यायच्या आहेत. याकरिता आपण पहिल्यांदा जनसंपर्काची संकल्पना यापूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, म्हणून आपण थोडक्यात जनसंपर्काची संकल्पना या ठिकाणी पाहणार आहोत. जाहिरातीची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत आणि प्रोपगेंडा म्हणजे काय त्याचीही संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या संकल्पनेमुळं आपल्याला काय होईल, तर एकंदरीत जनसंपर्कात अंतर्भूत असणाऱ्या वेगवेगळ्या पैलूंवरती आपल्याला व्यवस्थितपणे फोकस टाकता येऊ शकतो. या पीपीटीमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ पब्लिक रिलेशन, ॲडव्हर्टायझिंग अँड प्रोपगेंडा याविषयी अभ्यास करणार आहोत. त्या अंतर्गत पहिल्यांदा पब्लिक रिलेशन म्हणजे काय ते आपण पाहूयात. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आपण जनसंपर्क म्हणजे काय हे अनेक वेळा पाहिलेलं आहे. पब्लिक रिलेशन इज अ स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन प्रोसेस दॅट बिल्ड म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप बिटवीन ऑर्गनायझेशन अँड देअर पब्लिक्स. म्हणजे जनसंपर्क ही सुनियोजित अशा प्रकारची संप्रेषणाची संवादाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे संबंधित जनता आणि संघटनेमध्ये चांगल्या प्रकारचे असे काही संपर्क निर्माण किंवा संपर्क स्थापित करून आपसातील संबंध सौहार्दपूर्ण तयार करून दोघांनाही फायद्याचे ठरतील अशा प्रकारच्या या जनसंपर्काचं कार्य चालतं. म्हणजे एकीकडं जनसंपर्काच्या कार्यामध्ये विश्वासार्हता असते आणि सुनियोजित जनतेशी संपर्क साधण्याचा दृष्टिकोन सुद्धा ठेवलेला असतो. किंबहुना जनता आणि संघटना किंवा संस्था यांच्या दोघांच्याही फायद्याच्या विचाराच्या अनुषंगाने हा विचार या ठिकाणी अधिक महत्वाचा वाटतो, जो आपल्याला ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा प्रोपोगेंडामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आपण आता जाहिरातीबद्दलची कन्सेप्ट बघूया. ॲडव्हर्टायझिंग इज अ मार्केटिंग टॅक्टिक इन्व्हॉल्विंग पेइंग फॉर स्पेस to promote a product, service or cause. The actual promotional message are called advertisements. वेबसाईटच्या डिक्शनरीनुसार advertising to give public notice or announce publicity म्हणजे केवळ आपल्या उत्पादनासंदर्भात, सेवेसंदर्भात किंवा आपल्या कार्यासंदर्भात एकतर्फी माहिती दिली जाते. लक्षात घ्या, या ठिकाणी एकतर्फी माहिती दिली जाते. टॅक्टिक्स इन्व्हॉल्विंग, लक्षात घ्या, टॅक्स वेगवेगळ्या वापरल्या जातात. म्हणजेच तंत्र वेगवेगळ्या पद्धतीनं जाहिरातीचा प्रभाव कशा चांगल्या पद्धतीने पडू शकतो त्याचा विचार करून जाहिरात तयार केली जाते. तर जनसंपर्कामध्ये दोघांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध कसे निर्माण होतील याकडे पाहिलं जातं. जनतेच्या लक्षात आणून देणारी बाब म्हणजे जनसंपर्क नाही, तर जाहिरात. म्हणजे जाहिरातीचा उद्देश केवळ लोकांनी आपल्याकडे नोटीस करावं, लोकांनी आपल्या गोष्टी पाहाव्यात आणि त्याकडं आपलं अटेन्शन, आपलं लक्ष वळवावं, हा महत्वाचा उद्देश जाहिरातीमध्ये असतो. तर जनसंपर्कामध्ये दोघांनाही फायदेशीर ठरतील अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकार्य मानण्यात आलेल्या आहेत. आता प्रोपगेंडा याविषयी हेरॉल्ड लॉसवेल असं म्हणतात, द एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन्स आर ॲक्शन्स
carried out deliberating individual or groups with a view of influencing the opinions or action of their individuals. Tips for predetermined ends and through psychological manipulate. लक्षात घ्या, 2-3 गोष्टी यामध्ये अधोरेखित करण्यासारख्या आहेत. ऍक्शन कॅरीड आउट डेलिब्रेट इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स विथ व्ह्यू ऑफ इन्फ्लुएन्सिंग, म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गटावर किंवा एखाद्या समूहावर विशिष्ट अशा ओपिनियन्सचा म्हणजे विचारांचा, एक्सप्रेशन्स म्हणजे प्रभावांचा असा निश्चित असा काहीतरी दृष्टिकोन ठेवून त्या समूहाला, त्या व्यक्तीला प्रभावित करून त्याच्या मतामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया प्रोपोगंडा अंतर्गत चालते. सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन म्हणजेच काहीतरी दूषित दृष्टिकोन, मानसिक दृष्टिकोन त्यात सामावलेले असतात, ज्याचा परिणाम एकंदरीत संदेशाच्या स्वीकृतीमध्ये कुठल्या प्रमाणे संदेश स्वीकारायचे किंवा नाकारायचे हा दृष्टिकोन कोणत्याही तत्वानुसार स्वीकारक न ठेवता केवळ संदिग्ध स्वरूपामध्ये व्यक्त झालेल्या विचारांना ग्राहक किंवा समूह कसा स्वीकारेल हाच दृष्टिकोन प्रोपोगंडा करण्यामागे निश्चितपणे ठेवलेला असतो. तर या उलट पब्लिक रिलेशनमध्ये, जनसंपर्कामध्ये संबंधित जनतेने आपला दृष्टिकोन म्हणजेच आपले विचार उच्च पातळीवर स्वीकारून संस्थेला सहकार्य करण्याचा दृष्टिकोन कायम ठेवलेला असतो आणि तो निरंतर असतो. तर प्रोपोगंडा हा अतिशय कमी कालावधीमध्ये, अतिशय मर्यादित अशा स्वरूपामध्ये, मर्यादित ठराविक अशा पिरियडमध्ये तो हेतुपुरस्सरपणे तयार करण्यात आलेला असतो. त्याबरोबरच आणखीन एक व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. प्रोपोगंडा इज अ मेकिंग पपेट्स ऑफ अस अँड मूव्ड बाय हिडन स्ट्रिंग्स विच द प्रोपोगंडिस्ट मॅनिप्युलेट्स. म्हणजेच प्रोपोगंडा जे करतात, खोटा प्रचार जे करतात, त्याला अफवा किंवा कंड्या आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. हे जे पिकवतात ते एका वेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनाचा विचार ठेवतात. त्यांना जे पाहिजे, त्यांना जे काही लपवायचं आहे ते लपवून नको असलेल्या माहितीला अधिक प्रचारित करून आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं मत परिवर्तित करण्याचा प्रयत्न या अंतर्गत होत असतानाचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रोपोगंडा हे राजकारणाच्या वेळेला, युद्धांच्या प्रसंगामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. भारतामध्ये निवडणुका लागल्या की प्रोपोगंडिस्ट आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये तयार होतात. किंबहुना आताच जागतिक वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा अनेक प्रोपोगंडिस्टने वेगवेगळ्या अफवा पसरवून, वेगवेगळ्या कंड्या पसरवून समाज विघातक कारवाया करण्याचे प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. काही वेळेला समाज अशा गोष्टींना बळी पडतो, समाजाकडनं प्रतिसाद मिळतो, पण खऱ्या अर्थानं विचार जर केला तर प्रोपोगंडा हा समाजावर प्रदीर्घ काळपर्यंत आपला प्रभाव सोडू शकत नाही किंवा प्रोपोगंडा हे प्रभावी ठरू शकत नाहीत दीर्घकालीन व्यवस्थेमध्ये. म्हणून प्रोपोगंडा इज बेस्ड ऑर मिसलेंडिंग यूज टू प्रमोट ऑर पब्लिसाइज अ पर्टिक्युलर पॉलिटिकल केस. म्हणजेच ठराविक अशा राजकीय प्रसंगामध्ये, ठराविक अशा राजकीय हेतूसाठी प्रभावी होऊन, प्रेरित होऊन प्रोपोगंडा किंवा खोटा प्रचार, कंड्या पिकवल्या जातात आणि त्याच्यामुळं समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना दिसून येते आणि त्याच्यामुळं एकंदरीत सामाजिक मानसिकता ही पूर्णपणे दूषित होते आणि त्यातून मग प्रोपोगंडिस्टना जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करतात आणि मग समाजामध्ये त्याचे विपरीत परिणाम दिसून येत असल्याचं हे आपल्याला दिसून येतं. द ऍक्ट ऑफ इन्फ्लुएन्सिंग पीपल बाय चेंजिंग देअर ॲटिट्यूड्स. म्हणजेच ॲटिट्यूडमध्ये बदल घडवून आणणे. कुणाच्या ॲटिट्यूडमध्ये? तर समाजातल्या विशिष्ट अशा घटकांचा, जनतेचा, पीपल्स म्हणजे सहभागी जनता,
आता सहभागी जनता कोण आहे? राजकारणात सहभागी असणारे लोक, समाजकारणात सहभागी असणारे लोक, धर्मकारणात सहभागी असणारे लोक, या सर्वांवरती आपले प्रभाव टाकून एकंदरीत या सगळ्या घटकांचा होणारा प्रभाव कमी करणे हा प्रोपोगंडिस्टचा या ठिकाणी महत्वाचा विषय आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या तिन्ही कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपल्या समोर जनसंपर्क म्हणजे काय, किती उदात्त भावनेने तो ठेवला जातो आणि त्यात निरंतरता कशी राखली जाते हे आपण पाहिलं. तर जाहिरात केवळ पैसे देऊन आपल्या उत्पादन सेवेसंदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांचा त्याकडं दृष्टिकोन वळावा, लोकांनी ते पाहावेत आणि प्रेरित व्हावेत, हा एकमेव दृष्टिकोन जाहिरातीचा असतो. तर प्रोपोगंडिस्टमध्ये खोट्या माहितीच्या आधारे काहीतरी सत्य लपवून असत्य पसरवून समाजामध्ये विघातक कृती किंवा समाजाला वेगळ्या प्रेरणा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आपण या तिन्ही कन्सेप्टद्वारे पाहिलेलं आहे. मित्रांनो, जनसंपर्क, जाहिरात आणि खोटा प्रचार किंवा अफवा याच्या संदर्भातल्या वैशिष्ट्यांचा जर आपण सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला त्याबद्दलही अधिक माहिती सांगता येऊ शकते. कारण कोणत्याही विषयाचे पैलू, कोणत्याही विषयाची वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतरच आपल्याला त्या विषयासंदर्भातली सविस्तर माहिती आणि सविस्तर जाणीव खोलवर करता येऊ शकते. म्हणून आपण या स्लाइडमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पब्लिक रिलेशन, ॲडव्हर्टायझिंग अँड प्रोपोगंडा या विषयाकडे लक्ष वळणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण जाहिरातीच्या संदर्भात अभ्यास करूया. जाहिरात म्हणजे इट्स बेस्ड ऑन सेल्स प्रमोट. म्हणजे जाहिरात ही केवळ काही विक्री उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. नव्हे, जाहिरातीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं. आपल्या उत्पादनाला, आपल्या सेवेला जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहक मिळवून देणं हा जाहिरातीचा मूळ उद्देश, मूळ कार्य, मूळ ऑब्जेक्टिव्ह मानलं जातं. आणि म्हणून जाहिरात ही प्रमोट करण्यासाठी वस्तू आणि सेवा गुणवत्ता असो किंवा नसो त्याचा बोलबाला करणं हा जाहिरातीचा कार्य मानलं जातं. दुसरा जाहिरातीचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, ॲडव्हर्टायझिंग ॲक्ट्स ॲज अ टूल फॉर कम्युनिकेटिंग मासेस. म्हणजेच विस्तृत प्रमाणात पसरलेल्या जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी, समूह संपर्कासाठी किंवा त्यांना माहिती देण्यासाठी एकमेव साधन म्हणून, मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, टीव्ही मीडिया असेल किंवा आजचा सोशल मीडिया असेल, या कोणत्याही माध्यमाचा वापर करून जाहिरात केली जाते. ते केवळ साधन आहे लोकांपर्यंत आपल्या उत्पादनाची, आपल्या सेवेची माहिती पोहोचवण्याचा. हाच केवळ एकमेव वैशिष्ट्य जाहिरातीचं मानलं जाऊ शकतं. ॲडव्हर्टायझिंग इज अन आर्ट ऑफ परस्युइंग पोटेन्शियल अँड प्रॉस्पेक्टिव्ह कंझ्युमर्स टू बाय द प्रोडक्ट्स, द सर्व्हिसेस. म्हणजे जाहिरात ही केवळ ग्राहकांच्या मनामध्ये सातत्याने आपल्या वस्तू, सेवा किंवा उत्पादनासंदर्भामध्ये काहीतरी चांगल्या आणि क्रिएटिव्ह भावना निर्माण करून त्यांना जाहिरातीतल्या गुणवत्तेच्या आधारावरती कंझ्युमर्सला त्या वस्तू खरेदी करण्यासाठीच्या प्रेरणा देणं हे सुद्धा जाहिरातीतलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. द ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प्स इन इन्फॉर्मिंग अ पोटेन्शियल बायर अबाउट ॲन न्यू प्रॉडक्ट. म्हणजे संस्थेनं, कंपनीनं जर एखादं नवीन उत्पादन बाजारात आणलं असेल तर अशा उत्पादनाच्या संदर्भामध्ये ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचवणं अनिवार्य असतं. कारण आपल्या उत्पादनाला नवीन ग्राहक लाभावा किंवा आहे त्या ग्राहकांना नवीन उत्पादनाची माहिती मिळून ग्राहकांना नवीन उत्पादनासोबत जोडणं हा सुद्धा उत्पादकाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून ही जाहिरातीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. या चारही वैशिष्ट्यांचा विचार केला तर जाहिरात केवळ विक्री वृद्धीसाठी पैसे देऊन केलेली प्रसिद्धी होय असं आपण म्हणू शकतो. या उलट
जनसंपर्काचा जर विचार केला तर जनसंपर्क ही बाब कोणत्याही दृष्टिकोनातून पैसे देऊन केली जात नाही. जसं जाहिरातीत केले जाणारे अनेक दावे हे खोटे असतात, तसं जनसंपर्काचं नाही. पब्लिक रिलेशन इट्स बेस्ड ऑन ट्रुथ. म्हणजेच जनसंपर्क हे सत्याधारित कार्य मानलं जातं किंवा जनसंपर्काद्वारे साधलं जाणारं कार्य हे पूर्णपणे सत्याशी निगडीत असतं. म्हणून जनसंपर्क ही बाब केवळ आपल्याला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी नाही, तर सौहार्दपूर्ण वातावरणासाठी सत्य हे त्यात समाविष्ट असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला यातून दिसतं. पब्लिक रिलेशन इट इज अ मेथड ऑफ एस्टॅब्लिशिंग अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बघा, जाहिरातीमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा कुठल्याच प्रकारचा विचार केलेला नसतो, तर जाहिरातीमध्ये प्रमोट केलं जातं प्रोडक्शनला, सेवेला, सर्व्हिसला. तर पब्लिक रिलेशनमध्ये संबंधित असलेल्या जनते आणि संघटना, संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग निर्माण होणार नाही याकरिता जे काही हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागतं ते हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करून दोघांमध्ये चांगले सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले जातात. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सामंजस्यपूर्ण संबंध निर्माण करण्याचं कार्य जनसंपर्कातून होतं. हे एक जनसंपर्काचं वैशिष्ट्य. पब्लिक रिलेशन इट इज अ टू वे कम्युनिकेशन बिटवीन अन ऑर्गनायझेशन अँड इट्स पब्लिक. म्हणजे बघा, जाहिरात जसं माध्यमाद्वारे व्यक्त होते आणि ते संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचते, पण ते किती ग्राहकांपर्यंत पोहोचली आणि त्याचा काय परिणाम झाला हे त्यांच्या विक्री वृद्धीतून दिसून येतं. पण जनसंपर्कामध्ये तसं नसतं. जनसंपर्क हे टू वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे आपल्याशी संबंधित असणारी अंतर्गत असेल किंवा बाह्य असेल अशा कोणत्याही स्वरूपातील जनतेशी जेव्हा संपर्क साधला जातो, संप्रेषण केलं जातं, तेव्हा जनतेकडनंही जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे किंवा संस्थेकडे काही क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात आणि अशा क्रिया प्रतिक्रियांच्या माध्यमातून जेव्हा जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावना संघटनेकडे पोहोचतात, तेव्हा संघटनेमध्ये त्यावरती चर्चा करून नवीन दृष्टिकोन तयार केले जातात आणि मग पुन्हा संबंधित जनतेमध्ये आणि संघटनेमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाते आणि ही प्रक्रिया निरंतर चालत असल्याचा परिणाम म्हणून इट्स अ टू वे कम्युनिकेशन प्रोसेस असे आपण म्हणू शकतो. शिवाय पब्लिक रिलेशन इट हेल्प्स इन डेव्हलपिंग अ फेवरेबल ऑर पॉझिटिव्ह इमेज. बघा, संस्थेच्या, संघटनेच्या संदर्भात जर स्वीकारकारकमध्ये किंवा जनतेमध्ये काही कारणास्तव नकारात्मक मानसिकता निर्माण झालेली असेल, निगेटिव्हिटी आलेली असेल किंवा संबंधित संस्थेला सहकार्य करण्याची वृत्ती राहिलेली नसेल, तर अशा वेळेला त्याचा शोध घेऊन, त्याचा बोध घेऊन जनसंपर्कामध्ये टू वे कम्युनिकेशनच्या माध्यमातून पुन्हा जनतेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी का निर्माण झाल्या त्याचा अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग पुन्हा प्रस्थापित करता येऊ शकतं आणि जनसंपर्काचं कार्य हे निरंतर ठेवता येऊ शकतं. जनसंपर्क आणि जाहिरातीचे आपण वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आता आपण प्रोपोगंडा म्हणजे नेमकं काय ते बघूया. प्रोपोगंडा इट्स बेस्ड ऑन फॉल्स इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा, जसं जनसंपर्क ही बेस्ड ट्रुथ इन्फॉर्मेशनवर, सत्य माहितीवर आधारित असतात, तसं प्रोपोगंडा किंवा कंडी पिकवणे किंवा अफवा ही पूर्णपणे खोट्या माहितीवरती आधारित असते. म्हणजेच प्रोपोगंडा अंतर्गत पसरवली जाणारी माहिती ही कोणत्याही प्रकारे जनसंपर्काला अभिप्रेत नाही, तर ती पूर्णपणे खोटी असते, त्याच्यामुळं ती आपल्याला अभिप्रेत नाही. प्रोपोगंडा सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स इश्यू ऑर आयडिया. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी काही कॉम्प्लेक्स इश्यू, कॉम्प्लेक्स म्हणजेच ज्या ठिकाणी काही संदिग्धता आहे किंवा ज्या ठिकाणी मतमतांतर भिन्न प्रकारची आहेत किंवा लोकांमधल्या असलेल्या धारणा, अवधारणा ह्या भिन्न भिन्न प्रकारच्या असतात, तेव्हा
आपल्याला फायदा पोहोचावा म्हणून आपण एखादी नवीन विचारसरणी, नवीन विचारधारा या अंतर्गत विचार पसरवून किंवा अंतर्गत विचाराला चालना देऊन प्रोत्साहित करून लोकांमध्ये एक असामंजस्य स्थिती निर्माण करणं, असामंजस्य अशी भावना निर्माण करणं किंवा तात्कालिक प्रभाव प्रस्थापित करून लोकांना विशिष्ट असे विचार ग्रहण करायला प्रेरित करणं. म्हणूनच कॉम्प्लेक्स इश्यू, असंदिग्ध स्थिती किंवा समाजामध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या भावनांवरती आपला एक नवीन विचार मांडून लोकांना पुन्हा आणखीन भ्रमित करण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला जातो. प्रोपोगंडा एम्ड ॲट मॉडिफाईंग ओपिनियन्स अँड ॲटिट्यूड्स. बघा, समाजामध्ये काही ॲटिट्यूड्स, काही दृष्टिकोन, काही विचार ऑलरेडी पसरलेले असतात, समाजानं ते ग्रहित केलेले असतात. पण त्या विचारांना छेद देऊन, त्या विचारांना भेदभाव किंवा वेगळ्या विचारानं विघटित करून विघटनवादी विचारसरणी समाजात पसरवण्याचं कार्य प्रोपोगंडाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून प्रोपोगंडा हा केवळ खोटी प्रसिद्धी किंवा प्रचार करणाऱ्यांना फायदेशीर ठरेल अशाच स्वरूपाची असते. आणि म्हणून ती फार ठराविक मर्यादित कालावधीसाठी अशा कंड्या पिकवल्या जातात किंवा खोट्या माहितीचा प्रचार केला जातो. साधारणपणे याची जर उदाहरणे द्यायची असेल तर द्वितीय महायुद्धामध्ये इंग्लंड सारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या प्रोपोगंडिस्ट किंवा प्रोपोगंडा पसरवण्यात आलेले होते. भारतामध्ये सुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे प्रोपोगंडा किंवा अशा खोट्या प्रकारच्या माहितीचा ऊत प्रचंड प्रमाणामध्ये येत असल्याचं आपण पाहतो. आणि म्हणून प्रोपोगंडा हा जनसंपर्काच्या जवळही थांबू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण प्रोपोगंडावरती, जनसंपर्कावरती आणि जाहिरातींच्या वैशिष्ट्यांवरती नजर टाकल्यानंतर आपल्याला तिन्ही गोष्टी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगता येऊ शकतात. मित्रांनो, या पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण प्रोपोगंडा, पब्लिक रिलेशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स या तिन्हीचीही वैशिष्ट्ये पाहिली. या तिन्ही बद्दलची आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आता आपल्या डोळ्यासमोर आपल्या या तिन्ही बद्दलच्या सविस्तर अशा क्लासिफिकेशन करणाऱ्या किंवा ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे हा फरक सांगणाऱ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. तर या स्लाइडमध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन अँड प्रोपोगंडा याविषयीची सविस्तर माहिती पुन्हा घ्यायची आहे. कारण कार्यावरनं आपल्याला त्या गोष्टी जरी सांगता येत असल्या तरी आपल्याला या ठिकाणी पुन्हा आणखीन काही गोष्टींवरती फोकस केला तर तिन्हीमध्ये नेमके फरक काय आहेत हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. आता आपण पहिल्यांदा पाहूयात पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन इज अ ट्रान्सपरंट. बघा, जनसंपर्कामध्ये कोणत्याही पद्धतीनं काहीही लपवलं जात नाही किंवा लपवण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण जनसंपर्क ही पूर्णपणे ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक अशा प्रकारची क्रिया आहे. कारण जनसंपर्काचं कार्य हे दुहेरी संवाद तत्वावर चालतं. म्हणून जनसंपर्काला हे पूर्णपणे पारदर्शक कार्याचाच अवलंब करावा लागतो. जनसंपर्क इज अ प्लॅन्ड डेलिब्रेट एफर्ट्स. म्हणजे जनसंपर्क प्रस्थापित करण्याकरिता शिस्तबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं परिश्रम घ्यावे लागतात. त्याशिवाय जनसंपर्कामध्ये आपल्याला यश मिळणं फारसं यशस्वी जाऊ शकत नाही. म्हणून पब्लिक रिलेशनला एफर्ट्स घ्यावेच लागतात. पब्लिक रिलेशन इज अ बेस्ड ऑन टू वे कम्युनिकेशन. बघा, या ठिकाणी परत तो आपण मुद्दा विचारात घेतलेला आहे. जनसंपर्क ही बाब दुहेरी संवादावर आधारित आहे. दुहेरी संवाद म्हणजे एकीकडं व्यवस्थापनाशी संबंधित असणारे घटक आणि दुसरीकडं अंतर्गत आणि बहिर्गत जनता यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तिसरा मुद्दा आहे पब्लिक रिलेशन वर्क इज बेस्ड ऑन इथिकल अँड लिगल. बघा, जनसंपर्काचं कोणतंही कार्य हे
नैतिक दृष्टिकोनातून आणि कायदेशीर दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं असतं. कारण इथिकल म्हणजे नैतिक दृष्ट्या भ्रष्ट अशा पातळीवरती जनसंपर्क हा कधीही ढळू शकत नाही, ढासाळू शकत नाही. कारण जनसंपर्काच्या कार्याला नैतिकतेची जोड देण्यात आलेली असते, कायदेशीररित्या ते जोडण्यात आलेलं असतात. पब्लिक रिलेशन बुल्ड्स ट्रस्ट. जनसंपर्क हे विश्वासार्हता निर्माण करणारं, विश्वासार्हतेची इमारत बांधणारं म्हणजेच विश्वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकणारा एक महत्वाचं कार्य मानलं गेलेलं आहे. म्हणून पब्लिक रिलेशन बुल्ड्स ट्रस्ट किंवा विश्वासार्हता ही सहसा निर्माण होऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडनं सातत्यपूर्ण चांगले कार्य होऊ शकत नाहीत, चांगले कार्य घडू शकत नाहीत. म्हणून पब्लिक रिलेशन इज बेस्ड ऑन म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हा देखील अतिशय महत्वाचा या ठिकाणी आपल्याला जनसंपर्काचं कार्य सांगता येतं. जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग निर्माण होत नसेलच तर ते जनसंपर्काचं कार्य होऊ शकत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते. इट इज अ स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन प्रोसेस दॅट बुल्ड्स म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप. बघा, म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप याचा अर्थ दोघांनाही फायदेशीर ठरतील अशा प्रकारचे सौहार्दपूर्ण संबंध निर्मितीचा प्रयत्न जनसंपर्क कार्यातून पूर्णपणे साध्य केला जातो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जनसंपर्क हे अतिशय महत्वाचा भाग ठरतो. आणि पब्लिक रिलेशन क्रिएट हेल्दी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गनायझेशन अँड इट्स पब्लिक. म्हणजे हेल्दी रिलेशनशिप, हेल्दी म्हणजे आरोग्यदायी नाही तर पूर्णपणे संस्थेला आणि संस्थेशी संबंधित जनतेमध्ये चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन, चांगल्या प्रकारची भावना आणि संस्थेच्या कुठल्याही कार्यामध्ये सक्रिय योगदान देण्याची तयारी ही आपल्याला जनसंपर्क कार्याच्या द्वारे साध्य करता येऊ शकते. आता आपण जाहिरातीबद्दल माहिती घेऊया. म्हणजे नेमकं जनसंपर्काच्या पैलूंवरती लक्ष टाकल्यानंतर आता जाहिरातीचे पैलू आपण काही लक्षात घेऊ, म्हणजे आपल्याला जाहिरात म्हणजे काय ते समजेल. इट्स अ इन्फॉर्मेटिव्ह इन ऍक्शन. जाहिरात म्हणजे केवळ माहितीयुक्त क्रिया आहे, माहितीयुक्त कृती आहे. त्याच्यामध्ये भरमसाठ माहिती भरलेली असते, फक्त ती वन वे असते, लक्षात घ्या, टू वे नाही. ऍडव्हर्टाइजमेंट इज अ पेड इन्फॉर्मेशन. जनसंपर्क इट्स नॉट पेड इन्फॉर्मेशन बट ऍडव्हर्टाइजमेंट इज अ पेड इन्फॉर्मेशन. कोणत्याही माध्यमामध्ये जर जाहिरात दिली गेली असेल तर ती जाहिरात ही पूर्णतः पेड असते, पैसे देऊन केलेली प्रसिद्धी असते, लक्षात घ्या. आणि म्हणून जाहिरातीमध्ये चांगले हेतू असतीलच असं नसतं, पण जनसंपर्कामध्ये चांगले हेतूच दडलेले असतात हे मात्र निश्चित. इट्स अ प्रमोटेड गुड्स ऑर सर्व्हिस. बघा, कोणत्या तरी उत्पादनाला, कोणत्या तरी सेवेला प्रमोट करायचं असतं आणि म्हणून त्याची ती जाहिरात दिलेली असते. जाहिरात एक वेळा देऊन थांबली जात नाही, तर सातत्याने जाहिराती ग्राहकांपर्यंत पोहोचून ग्राहकांना सर्व्हिस आणि सेवेच्या बाबतीमध्ये, उत्पादनाच्या बाबतीमध्ये, वस्तूच्या बाबतीमध्ये ग्राहकाला प्रमोट केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं, प्रेरित केलं जातं. ॲडव्हर्टाइजमेंट इज अ कम्युनिकेशन विथ द युजर्स ऑफ अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. जाहिरात ही फक्त त्याच वस्तूच्या, सेवेच्या ग्राहकांसोबतच संपर्क स्थापित करू शकते, अन्यथा इतर ग्राहक त्या जाहिरातीकडे पाहत सुद्धा नाहीत. म्हणजे एखादा शेतकरी असेल आणि शैक्षणिक संस्थेची जाहिरात असेल तर शेतकरी त्या शैक्षणिक संस्थेच्या जाहिरातीकडे पाहत नाही. जर एखादा विद्यार्थी असेल आणि विमान कंपन्यांची विमान सेवेसंदर्भातली जाहिराती असेल तर विद्यार्थी अशा विमान सेवेबद्दलच्या जाहिरातीकडे पाहत नाहीत. म्हणजेच जो ग्राहक त्या जाहिरातीचा आहे तोच ग्राहक त्या जाहिरातीच्या संपर्कात आल्याचा परिणाम त्या जाहिरातीद्वारे तो कम्युनिकेट होऊ शकतो.
म्हणजे जनसंपर्कात सहभागी असणारा प्रत्येक घटक हा कम्युनिकेट होतो, तर जाहिरातीमध्ये तसं नसतं. द ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्च्युअल प्रमोशनल मेसेज. पण जाहिरात म्हणजे काय, तर काहीतरी नवीन विचार उत्पादनासंदर्भातला असेल, सेवेसंदर्भातला असेल किंवा विक्री संदर्भातला असेल. आता वेगवेगळे सेल लागतात. 15 ऑगस्ट निमित्त, 26 जानेवारी निमित्त मोठमोठ्या मॉलमध्ये मोठमोठे सेल लागतात. हे सगळे जाहिराती प्रमोशनल असतात. किंवा काहीतरी नवीन वस्तूमध्ये नवीन बदल केलेले असतात. तर या जाहिरातीमध्ये हे जे नवीन बदल आहेत, आम्ही काही नवीन गोष्टी स्वीकारलेल्या आहेत, त्या गोष्टींबद्दलची माहिती देणं हे जाहिरातीमधला एक सर्वात महत्वाचा संदेश दडलेला असतो असं आपल्याला म्हणता येतं. अँड इट्स हॅज स्पॉन्सर. जाहिरातीला स्पॉन्सर असल्याशिवाय जाहिरात केली जाऊ शकत नाही. किंबहुना जाहिरातीला आर्थिक दृष्टिकोनातून पैसे दिल्याशिवाय जाहिरात केली जात नाही. याउलट जनसंपर्काची प्रसिद्धी असेल तर ती सहजरित्या केली जाऊ शकते. आता आपण जाहिरात आणि जनसंपर्क पाहिल्यानंतर प्रोपोगेंडा याच्याविषयी माहिती घेऊया. प्रोपोगेंडा इज असोसिएटेड विथ मॅनिपुलेट ऍक्टिव्हिटीज. बघा, मॅनिपुलेट ऍक्टिव्हिटीज म्हणजे संदिग्ध दूषित कृती आहे. कुठल्या तरी संघटनेशी, कुठल्या तरी समूहाशी, कुठल्या तरी गटाशी संबंधित अशी एक दूषित विचारानं पसरवलेली खोटी माहिती किंवा खोटा प्रचार होय. इट्स यूज हिडन ऑब्जेक्टिव्ह. यात काहीतरी लपवण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. मग ते काहीतरी लपवणं हे कोणाच्या तरी एकट्याच्या, दुकट्याच्या किंवा वैयक्तिक फायद्यासाठी असू शकतं, किंवा तात्कालिक काही कारणं असतात. त्या कारणांचा परिणाम प्रभाव टाकण्याकरिता काहीतरी खोटी किंवा खरी माहिती दडवण्याचा प्रयत्न करून खोटी माहिती पसरवण्याचा त्यामध्ये अधिक प्रयत्न केला जातो. इट्स अ डायरेक्टिंग पब्लिक ओपिनियन टू अ कॉज ऑर अन ऍक्शन. जनतेला काहीतरी एक नवीन विचार ग्रहण करण्याकरिता किंवा जनतेने विशिष्ट अशी एखादी कृती करावी यासाठी जनतेला प्रोत्साहित करणं, जनतेला दिशानिर्देश देणं किंवा जनतेला विशिष्ट विचाराकडं दृष्टिकोन वळवण्यासाठी भाग पाडणं हा प्रोपोगेंडाचा, खोट्या प्रचाराचा, कंडीचा अतिशय महत्वाचा भाग असतो. इट इज टार्गेटेड टू डेफिनेट टार्गेट. म्हणजे समाजातला, वर्गातला, विशिष्ट अशा एका गटातला काही ठराविक भाग हा अशा प्रकारच्या अफवांसाठी टार्गेट असतो. म्हणजेच कंडी पिकवण्याकरिता संपूर्ण जनतेचा उपयोग या ठिकाणी केला जात नाही. संपूर्ण समुदायाचा, समूहाचा, समाजाचा विचार इथं केला जात नाही. तर एखादा विशिष्ट गट, मग छोटा गट असेल, छोटा व्यक्ती असेल, छोटा समूह असेल, त्यांचाच विचार खोट्या प्रसिद्धीसाठी, प्रचारासाठी केला जातो. आणि मग छोट्या गटाच्या भावना भडकवणं अधिक सोपं जातं, अधिक सुलभ जातं. म्हणून त्या दृष्टिकोनातूनही कंड्या ह्या लवकर आणि जास्त वेगानं पसरत असल्याचं आपल्याला दिसून येतात. इट्स टेंड्स टू रिअली अँड अनइथिकली सस्पेक्टेड मेथड्स ऑफ इन्फ्लुएन्स. अनइथिकली सस्पेक्टेड मेथड्स, बघा दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ज्यात इथिक नाही, ज्यात नैतिकता नाही, ती गोष्टच मुळात अनैतिक असल्याचा परिणाम. आणि सस्पेक्टेड, संदिग्ध, या दोन्ही शब्दांचा अर्थ या ठिकाणी प्रोपोगेंडामध्ये मुद्दाम घेतलेला आहे. आणि त्यालाच प्रसिद्धी असं आपण म्हणतो. पण ही प्रसिद्धी कोणती आहे, तर पूर्ण अर्थानं खोट्या स्वरूपाची आहे. मग एकमेकांवरचे केलेले आरोप असतील, प्रत्यारोप असतील, वस्तुस्थिती काही वेगळी आहे, त्या वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचं काही वेगळं कारण केलं जात असेल, अशा ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर माहिती होत नाहीत किंवा आपल्याला सहजासहजी समजू शकत नाहीत, अशा बाबतीत मात्र कंड्या लवकर पिकवल्या जातात, लवकर पसरवल्या जातात, कारण त्या तितक्या वेगानं पसरतात सुद्धा. आजकाल
प्रोपोगेंडाचाच एक भाग म्हणून आपण फेक न्यूज कडे जर पाहिलं तर फेक न्यूज इज अ परफेक्ट पार्ट ऑफ अ प्रोपोगेंडा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. लक्षात घ्या. मग आज त्या राजकीय दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या फेक न्यूज आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसतात. त्या प्रोपोगेंडाचा एक भाग आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण त्या एकतर इथिक्सला धरून नाही आहेत आणि त्या संदिग्ध पण आहेत. पण जेव्हा या सगळ्या खोट्या प्रचार करणाऱ्या, खोट्या माहिती देणाऱ्या सोशल मीडियावरच्या क्लिप्स, ज्या व्हायरल क्लिप्स आम्ही जेव्हा गुगलवरती किंवा इतर माध्यमातून तपासून पाहतो, फॅक्ट्स चेक करतो, तेव्हा आपल्याला त्याचा सगळा कच्चा चिट्टा आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि सर्वात शेवटचा, इट्स अ पॉवरफुल वेपन फॉर सोशल कंट्रोल. बघा, आपण ज्याच्यावरती चर्चा केली तोच मुद्दा या ठिकाणी शेवटचा आलेला आहे. समाजाला बदलण्याकरता, समाजाला नियंत्रित करण्याकरता, समाजामध्ये एखादा विचार पेरण्याकरता, समाजाला भारित करण्याकरता, प्रभावित करण्याकरिता कंडी किती महत्वाची ठरते, किती महत्वपूर्ण कार्य करते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच काय फरक आहे जनसंपर्क, जाहिरात आणि खोट्या प्रचारामध्ये हे आपण या स्लाइडमध्ये पाहिलं. यानंतर आपण जनसंपर्क, जाहिरात आणि प्रोपोगेंडा या विषयाच्या अनुषंगाने काही चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. या चित्रावरून सुद्धा आपल्याला जनसंपर्क म्हणजे काय, जाहिरात म्हणजे काय आणि खोटा प्रचार किंवा खोटी प्रसिद्धी किंवा प्रोपोगेंडा म्हणजे नेमकं काय, ह्या 4-5 चित्रांवरून आपल्याला सहजतेनं लक्षात येऊ शकतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काही प्रोपोगेंडिस्टने जो प्रोपोगेंडा केला होता, तो प्रोपोगेंडाचे चित्रही या ठिकाणी आहेत. आपण त्याच्यावरनं या ठिकाणी या तिन्ही विषयावरती थोडीशी चित्र आपल्यासाठी या ठिकाणी आणलेली आहेत. आपण सदर स्लाइडमध्ये पब्लिक रिलेशन, ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि प्रोपोगेंडा या तिन्ही विषयावर सखोल माहिती घेतली. आपण नंतर पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन वेगळ्या विषयावर अशी सविस्तर चर्चा पुन्हा एकदा करूयात. या विषयामध्ये काही कमतरता राहिली असेल तर आपण आमच्या चॅट बॉक्समध्ये आपल्या कमतरता, आपले दृष्टिकोन जर आम्हाला पाठवले तर पुढील स्लाइडमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आम्हाला ते दुरुस्त करून नव्याने सर्वव्यापी, सर्वांग माहिती असणारे व्हिडिओज तयार करता येऊन आपल्यासाठी सर्व ती माहिती देता येऊ शकतील. त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण यापूर्वीच आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे या विषयासंदर्भातले व्हिडिओ आपल्याला यापुढे थेट भेटत राहतील. त्याबद्दल आपले धन्यवाद.